काय प्रज्ञा, तू तू कुठे चालली आहेस? अगं आसावरी ताईला भेटायला जाऊ नको का? आसावरी ताई किचन मध्ये बाहेरून आणलेला फराळ रिफिल करते की काय? खमंग वास येतोय किचन मधून. काय ग शुभ्रा, आसावरी ताई स्वतःच बनवते की पुन्हा आचार्याला बोलवून त्याच्याकडून बनवून घेतेय? आम्हाला आसावरी ताईच्या हातचीच चव हवी. आम्हाला म्हणजे? एक मिनिट, तुझा काय संबंध? तू ऑर्डर दिली आहेस? आई मला म्हणत होत्या प्रज्ञाची काहीच ऑर्डर नाहीये. तरी केवढा उत्साह ग तुला, रात्री सगळ्यांची झोपमोड करून आमच्या घरी घेऊन आलीस ते. ओ प्रज्ञा, तू सगळ्या फराळाच्या मागे स्वतःचं कमिशन घेतेस की काय? काहीतरी काय बोलतेस? प्रज्ञा बघ बाई, नंतर आमच्या लाडू आणि चकलीतलं काही मिळणार नाहीये तुला. आत्ताच काय ती तुझी ऑर्डर नोंदव आसावरी करत असेपर्यंत. हो हो हो, मी माझी ऑर्डर द्यायलाच आतमध्ये चालले होते, पण शुभ्रा जाऊ देईल तर ना. काय एवढं नव्या नवरीसारखं सासूला लपवून ठेवले कोणाच ठाऊ. एक तू नाही की चू नाही. बाई अशी ऐकायची नाही. अगं बाई, तुपाचं भांड कुठे ठेवलंयस ग शुभ्रा? आई अहो, गॅसच्या बाजूला आहे बघा. अगं आसावरीच्या आवाजाला काय झालं? करेक्ट जमलाय ना? म्हणजे आईंचा आवाज बसलाय. ते आता ते तेला तुपाचं करायचं म्हटल्यावर थोडा त्रास व्हायचाच ना घशाला. पण हे बघ प्रज्ञा, तू आज जाऊ शकत नाहीस. मला आईने सक्त ताकीद दिली आहे की त्या फराळ करत असताना कुणीही आतमध्ये येऊ नये. तुझी काही ऑर्डर असेल तर मला सांग, मी सांगते आतमध्ये. अगं शुभ्राला सांग की तुझी ऑर्डर. मोठे मोठे शेफ पण असंच करतात. स्वतः स्वयंपाकघरात असतील ना तर आजूबाजूला कोणालाच फिरकायला देत नाही. आपली आसावरी प्रोफेशनल झाली. हो ना. अगं नाहीतर काही बायका ना रेसिपीजवर टपून बसलेल्या असतात. माझ्याच ओळखीची एक बाई सगळ्या बायकांच्या रेसिपीज चोरून ना स्वतःची म्हणून ऑनलाईन व्हिडिओज बनवून टाकते. हो की नाही का प्रज्ञा? हे दाते, जी बाई अशी रेसिपीज टाकते ना ती तुमच्या रेसिपीचा उद्धारच करते. हे बघा, गप्पा बास झाल्या. हे बघा, तुम्हाला टेस्ट करायला. चला चला चला, चल 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 प्रज्ञा, चल बसून खा ना. या 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 या, चला चला. आईने सांगितलंय चव घेऊन बघा. पण याचे वेगळे पैसे नाही पडणार ना? आम्हाला नाही पडणार, कारण आमची ऑर्डर आहे. तुझं माहित नाहीये? आसावरीच्या हातात जादू आहे बघ. अगो पण ह्याच्यामध्ये बेसनाचे लाडू नाही आहेत. शुभ्रा, बेसनाचे लाडू झाले नाहीत का अजून? हा लाडू ना ते ऍक्च्युली वळायचे राहिलेत फक्त. पण काळजी नका करू, तुम्हाला उद्या सकाळी मिळतील. मिश्रण झालंय तर व्यवस्थित, पण आसावरीची हातची चव नाही. तुम्ही पण आसावरीला मिस करताय ना? ही बघा प्रज्ञा, स्वतःची काही ऑर्डर नाही आणि तरी वसूल करते. काय ग, जेवली नाही की काय? अहो असं काय करताय? ऑर्डर द्यायची तर आधी चव बघायला हवी ना. बरं ऐका ना, मी आता जर तुमच्याशी इथेच बोलत बसले तर मला आईना मदत करता येणार नाही आणि मग उद्या उशीर होईल सगळ्यांच्या ऑर्डर्स मिळायला. हो हो, कर तू मदत, आम्ही निघतोय. पण आसावरी त्याला हाय तरी म्हणलं असतं. अगं तिचं काम करू दे ग तिला. तू चल. चला चला, बाय बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. भेटूया हा उद्या सकाळी. चला चला, बाय 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 बाय. हुश, वाचलो. हा हा. अहो
या बायकांनी तर धाडच टाकली, हो. जायलाच तयार नव्हत्या. चकल्या आवडल्या का त्यांना? सकल्या अहो, त्यांना लाडूही खायचे होते. अर्थात तुम्ही भाजलेल्या बेसनाचा इतका मस्त सुगंध सुटलाय माहितीये का. आसावरी सारखी चव जमत नाही ना. आसावरीची लाडूची रेसिपी काय केल्या जमतच नाही मला. आता शेवटी ती ती आहे, मी आहे ना. तू 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 चव घेऊन बघ कसं झालंय बघ. तू सांग काय काय कमी आहे ते. छान झालंय, आईंसारखंच आहे. खोटं बोलतेस ना? हो सर, नाही झालंय आईंसारखं. काय करावं यार. त्या आसावरी असं काय घालते त्या लाडू मध्ये, ती जादू त्या लाडूत उतरते. कसं करणार आपल्याला? आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, कुठला? आईंना फोन करून विचारायचं. चिडली आहे माझ्यावर, माझा फोन उचलणार नाही. खरं तर माझाही. आयडिया. एकच माणूस आहे आपल्यावर कधी चिडूच शकत नाही. कोण? दत्ता. दत्ताजी. अरे होच की. कसं नाही आलं माझ्या डोक्यात. लगेच फोन करते आजोबांना. हॅलो आजोबा. ही काय वेळ आहे का फोन करायची? घड्याळ बंद पडली का घरची? सॉरी, खूप उशीर झालाय मला माहितीये, पण आजोबा खूप अर्जंट काम आहे. प्लीज आईना फोन द्या ना. देतो. असावरी शिवाय कोणाचं पान हलत नाही. असावरी, हे असावरी. हॅलो, एवढ्या रात्री का फोन केला? काय झालंय? सगळं ठीक आहे ना तिकडे? हॅलो, मी बोलतोय. सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मला न सांगता गेलीस ना? तुम्ही पण तर न सांगताच गेलात ना. नंतर निरोप पाठवलात की मी येणार नाहीये म्हणून. आता येणार नाहीयेस का? काय फरक पडतोय? पडतो. या शहरात तू आहेस या विचाराने हे शहर आपलंच वाटतं. कशाला फोन केला? बेसनाचे लाडू खावेसे वाटले. तू नाहीयेस ना इथे, तर आपणच करावे. तू त्या बेसनाच्या लाडूत असं काय टाकतेस की ज्यांनी त्याची चव एवढी वेगळी लागते? हे विचारायला एवढ्या रात्री फोन केला? सांग ना. जायफळ घालते मी. जायफळ? जायफळ? आसावरी, थँक्यू 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 आसावरी. तू लवकर परत या. नाही ग, सापडतंय का? सापड, जायफळ सापडलं पाहिजे. हा हा, चा गुड. आता बेसनाचे लाडू परफेक्ट होतील. बिल्डिंगच्या चारी बाजूला गुंड उभं केलेत वाटतं. यार, आता पळून जाणं हा एकच मार्ग आहे. कसं पळू मी? सोहम का फोन करतोय मला? शुभ्रा,
लाऊडस्पीकरवर टाका. हॅलो, हा बोल सोहम. हा हॅलो, मी तुम्हाला एवढंच सांगायला फोन केलाय की आई खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. तिने कोणाकडनं तरी पैसे घेतले होते 50,000 रुपये आणि आता तिला ते परत देता येत नाहीयेत. ती माणसं वसुलीला घरापर्यंत पोहोचली आहेत. घरापर्यंत नाही, दारापर्यंत पोहोचली आहेत. तुम्ही ऐकताय ना? हे बघा, ते दार ठोकतायत. सोहम, सोहम काय झालं? तुला पैसे हवेत का? नाही, मला पैसे नको आहेत. म्हणजे आई सुद्धा पैसे नाही घेणार. ती रडली तरी पैसे नाही घेणार तुमच्याकडनं. पण आई खूप रडते हो. आई आई रडू नकोस ग. आई शांत हो. आई ऐक. आई तुझ्याजवळ आहे आणि रडते? पण आई तर गावाला गेली आहे ना? त्याचं म्हणणे आई इथे रूम मध्ये आणि रडतीये. हा मुलगा इतकं खोटं बोलतोय आता. नाही ग, स्वतःच्या स्वार्थासाठी आसावरीला समोर करतोय. मला एक सांग शुभ्रा, सगळ्या फराळाची नासधूस बबड्यानेच केली ना? हो. तुला लाडू वळायला लावूया? इतक्या फराळाची नासधूस केल्यानंतर? इतक्या फराळाची नासधूस केल्यानंतरच काय बोलताय सर? तो लाडू वळणार. अरे उघड, मीच आहे. ऐक, तो माणूस इथे यायला निघालाय. इथे कुठे? अरे म्हणजे बेडरूम मध्ये. तो त्याच्या बाकीच्या 2 माणसांना पण बोलवायला गेलाय. त्यांना असं वाटतंय की तू घरातच आहेस. अरे यार, मेलो. काय करतोयस तू? अरे तू इथून पडलास तर तुझ्या हातापायाची हाडं मोडतील. अगं, त्यांच्या हाती लागलो तर तसाही मोडेनच. नको सोम, थांब. तू आतमध्ये ये बरं. तुझा पाय वगैरे घसरला, पडलास, अरे डोक्यावर पडलास, तुझा जीव वगैरे जाईल. प्लीज असं नको करू काही. बाजू, मी कपाटात लपतो. अरे बबड्या, तू कपाटात नको जाऊस. त्यांनी कपाट उघडलं तर 50,000 रुपये शोधायला त्यांनी डायरेक्ट कपाटच उघडलं तर? मग कुठे लपू मी? तू एक काम कर, किचन मध्ये जाऊन लप. हा म्हणजे बघ, तो माणूस आता खाली गेलाय बाकीच्या दोघांना बोलवायला. म्हणजे ते बाहेर नाहीयेत. पटकन जा किचन मध्ये, कारण ते डायरेक्ट बेडरूम मध्ये येतील. किचन मध्ये? ते येतील लवकर. हो. अरे कोणाला किचन मध्ये? नाही, किचन मध्ये कोणी नाहीये. तो तर गडी आहे आमचा. कोण गाडी? अहो तो मारुती आहे. मारुती, लाडू वळतोयस ना तू? हो बाईसाहेब, लाडू वळतो. वळून झाले की बाहेर खायला दे लाडू मला. आता वळून झाले की देईलच ना तुम्हाला. पटापट काम संपव. हो. अरे सोहम के बच्चे, बाहर निकल. लाडू वळ, ते आले तर बघतील. तू जा ना, बाहेर जा ना.
सोहम सोहम कुठे आहे? काळजी करू नकोस, त्याला लाडू वळता वळता झोप लागली. सर सर हा? थांबा ना, हे काय निघालात तुम्ही? मला कशी झोप लागली कळलंच नाही. काही चहा वगैरे तरी. आणि तू खूप दमलीस आता, असू दे. पास करूया ना आता सर. हो इतकं केलं ताईंसाठी, ते सुद्धा त्या इथे नसताना. आता थांबा ना, इथेच राहा ना. काय चाललंय सर? तुम्ही आईंसाठी हे घर सोडून गेलात, ते तुम्हाला भेटायला रेस्टॉरंटला आल्या, त्यांना तिथून हकलवून दिलं, त्या दुखावल्या गेल्या. त्याच्यानंतर आता ते तुमच्याकडनं पैसेच घेत नाहीये, तुम्ही दुखावले जाताय. हे असं एकमेकांना दुखावणं थांबवायला हवं ना कुठेतरी. इतकं प्रेम आहे तुमचं एकमेकांवर, मग कोणीतरी एकाने एक पाऊल मागे यायला नको का? चल येतो. कसं आहे बघा ना सर, सोमला फसवून आपण लाडू वगैरे वळायला लावले, आणि आता बघा त्यालाच घाबरून तुम्ही पुन्हा घरी चाललाय. नाही, घाबरून नाही शोधा, ठरवून. मी भावनांचा आदर करतो, त्याच्याही आणि आसावरीची. या घरातल्या कोणालाही कधीही माझी गरज लागली, त्या घरातल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील मी. पण आता मी ते थांबू शकत नाही. निदान सोहमचं आयुष्य मार्गी लागेपर्यंत तर नाहीच नाही. अशी काही चिन्ह दिसत आहेत का तुम्हाला सर? पण आता तरी माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. छान आहे लाडू. आसावरीला थँक्यू सांगा. हो, छान होऊ द्या डोहाळ जेवण. येते मी. तुम्ही आलो होतं? हो, गुंड आले होते. तू नाही का पैसे घेऊन ठेवले सगळ्यांकडनं? 50,000 रुपये घेतलेस ना, ते मागायला आलेले. पटकन देऊन टाक बाबा त्यांचे पैसे. आईंना काहीही करून मी उद्याच परत आणते. त्याशिवाय सरांमधलं आणि आईंमधलं भांडण संपणारच नाही.